नमस्कार मित्रांनो, देवदर्शनाला जाणाऱ्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिक असतील, भाविक असतील, अशांसाठी आता महाराष्ट्र सरकारने नवीन योजना आणलेली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही योजना आणलेली आहे। यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाची बातमी आहे, पर्यटकांसाठी आनंदाची वार्ता आहे, खुश खबर आहे। आता देवदर्शन स्वस्त होणार आहे, खर्चही वाचणार आहे। ही एसटी महामंडळाची नवीन योजना कशी आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी अंमलात येणार आहे, मुख्य उद्देश काय आहे, कोठून कशा गाड्या मिळणार आहे, देवदर्शनाला कसे जाता येणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी या गाड्या जाणार आहेत, धावणार आहेत, या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच या योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतील, या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही योजना चालू करण्यात आलेली आहे। दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त ही सुरू करण्यात येणारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन ही योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा सुरेख संगम आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी केले। प्रताप सरनाईक यांनी सांगितले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन ही योजना स्वस्त आणि सुरक्षित या ब्रीद वाक्यांवर आधारित असून सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा तिचा उद्देश आहे। म्हणजे या योजनेचा उद्देश काय आहे बघा मित्रांनो, की सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा स्वस्त दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा या योजनेचा उद्देश आहे। 23 जानेवारीपासून ही योजना राज्यातील 251 आगारात एकाच वेळी राबवण्यात येणार आहे। तर ही योजना कुठे राबवल्या जाणार आहे? राज्यातील जे 251 आगार आहे म्हणजे एसटी डेपो आहे, त्या सर्व एसटी डेपोमध्ये ही योजना राबवल्या जाणार आहे। प्रवाशाच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान 5 बस या योजनेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। म्हणजे बघा, 251 गुणिले 5 केले तर एका दिवशी सुमारे 1000 ते 1250 धार्मिक व पर्यटन विशेष बस गाड्या धावणार आहे। त्यामुळे धार्मिक पर्यटनाला एक नवे बळ मिळणार आहे। तर मित्रांनो, लगेच तुमच्या जवळच्या एसटी डेपोशी किंवा आगाराशी संपर्क साधा आणि तुम्हाला जर धार्मिक किंवा पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणी तुमचे सीट तुम्ही बुक करू शकता। या योजनेला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, 11 मारुती दर्शन, पंढरपूर अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर, पन्हाळा, ज्योतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी अशा विविध श्रद्धास्थळांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत। म्हणजे एका याच्यातच या सर्व काही देवदर्शनाची लाभ या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीने सहल काढल्या जाते दर्शनासाठी, तसे वेगवेगळे पॅकेज या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे। मग तुम्हाला अष्टविनायक दर्शन जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता। 11 मारुती दर्शन असे वेगवेगळ्या सहलीचं नियोजन एसटी महामंडळामार्फत करण्यात येणार आहे। ही योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्यांवरील प्रेमाची आणि विचारांचीच पुढची पायरी आहे। त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त सुरू होत असलेली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन ही योजना राज्यातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा आणि सुरक्षिततेचा आणि समाधानाचा प्रवास ठरणार आहे। कोणताही प्रवास करायचा म्हटलं की त्यामध्ये एसटीचा प्रवास हा अधिक सुरक्षित आणि समाधानाचा असतो। त्यामुळे आता जर धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल, तीर्थाटन करायचं असेल, आपले ज्येष्ठ नागरिक असतात, वयस्कर मंडळी असतात, त्यांच्यासाठी हा एसटीचा प्रवास सुखदायक होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना धार्मिक पर्यटनाला जायचं आहे, देवदर्शनाला जायचं आहे, आपले वयस्कर मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, भाविक असतील, अशांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजेत। कारण की 23 जानेवारीपासूनच ही योजना सुरू झालेली आहे, त्याची बुकिंगसुद्धा सुरू झालेली आहे। तर जवळच्या आगाराशी संपर्क साधून म्हणजे एसटी डेपोशी संपर्क साधून आपण त्यांच्या नियोजनाप्रमाणे तुमचं कुठे तुम्हाला जायचं आहे, देवदर्शनाला जायचं आहे, त्याचं नियोजनानुसार तुम्ही तुमचं सीट बुक करू शकता। जे लवकर सीट बुक करतील त्यांना समोरची जागा मिळेल
किंवा आपल्याला हवी ती जागा आपण बुक करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.